आज सकाळी एक मुलाखत झालेली आहे। ती मुलाखत बघितल्यानंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नकली संतान हे वाक्यावर अजून विश्वास बसत चाललेला आहे। मुलाखत पाहिल्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांचं असली संतान होऊच शकत नाही याच्यावर विश्वास वाढत चाललेला आहे। आणि उद्धव ठाकरेंकडे पाहिल्यानंतर औरंग्याच्या असली संतान आहे का ह्याच्यावर थोडा आता प्रश्न विचारासारखा वाटतो। कारण का ते ज्या पद्धतीने बोलत होते त्याच्यामध्ये औरंग्याचे जास्त गुण तंतोतंत घेतलेला व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे ह्याच्यावर आता विश्वास बसत चाललेला आहे। एक वाक्य उद्धव ठाकरेजी बरोबर बोलले की ही निवडणूक हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान आहे। नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पक्ष आणि आमचे एनडीएचे सगळे घटक पक्ष हे राष्ट्रभक्तांची आमचे सगळे राष्ट्रभक्त म्हणून हे सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत। हिंदुत्वाच्या नावाने या हिंदुस्थानला मोठं करणं सुरक्षित ठेवणं हेच नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण करणार आहोत असा विश्वास जनतेला आम्ही देतोय। आणि दुसऱ्या बाजूला इंडी अलायन्सच्या नावाने आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नावाने मुस्लिम लीगची भाषा करणारे मुस्लिम लीगचे हिरवे पिल्लावळ म्हणून महाराष्ट्रात वळवळ करणारे उद्या अगर इंडी अलायन्सला मतदान आपण केलं तर जनतेला मी विनंती करतो कृपया कर्नाटकमध्ये काँग्रेस निवडून आल्यानंतर काय झालं ते पहा। तुम्हाला भारताच्या नाक्यावर तुम्हाला पाकिस्तानचे झेंडे दिसतील। जिथे आज आपण राम भक्त म्हणून आपल्या घराबाहेर आणि दुकानाबाहेर भगवे झेंडे फडकवतोय तेही परवानगी आपल्याला आपल्या भारतामध्ये राहून आपल्याला मिळणार नाही। महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये जसं सगळ्याच सणासुदीवर बंदी घातलेली कोरोनाच्या नावाने आणि दुसऱ्या बाजूला मोहरम आणि ईदच्या मिरवणुका जोरदार निघत होत्या तीच परिस्थिती उद्या इंडी अलायन्स आणि महाविकास आघाडीचे लोक निवडून आल्यानंतर आपल्या भारतामध्ये होणार। तुम्ही सार्वजनिक हिंदूंचे उत्सव सोडा, तुमच्या घरातल्या मंदिराची पूजा तरी तुम्हाला करायला परवानगी देतील का ह्यापासून हे सगळे प्रश्न निर्माण होतील। म्हणून आवर्जून जे आज महाविकास आघाडीच्या आणि इंडी अलायन्सच्या नावाने जे काय मतदान होत आहे जे काय फतवे निघतायत हे फतवे धार्मिक धर्माच्या आधारे निघतायत राष्ट्रभक्तांसाठी निघत नाहीये। जो हा कार्टा सकाळी संजय राजाराम राऊत बोलत होता की राष्ट्रभक्तांसाठी हे फतवे निघतायत त्या कार्ट्याला हे पण कळत नाही की धर्माच्या आधारे मुसलमानांनी फक्त इंडी अलायन्स आणि महाविकास आघाडीला मतदान करावं कारण का हमारा धर्म खतरे में है हे असा कोण सांगणार इस्लाम खतरे में है ह्याला राष्ट्रभक्ती म्हणत नाही।
म्हणून इंडी अलायन्सला मत, महाविकास आघाडीला मत म्हणजे लव जिहादच्या समर्थकांना मत, इंडी अलायन्स आणि महाविकास आघाडीला मत म्हणजे लँड जिहाद आणि वक्फ बोर्डच्या समर्थकांना मत. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून मतदारांनी मतदान करावं. आणि हे जे काय आज उद्धव ठाकरे आपल्या घरातल्या कामगाराला बसून जे बोलत होता, आता ती इंटरव्ह्यू होती की हनीमून ट्रॅव्हल्सचा एपिसोड होता. कारण काय 1-2 लाईट सोडून काहीच दिसत नव्हतं. नेमका रश्मी वहिनींना तो इंटरव्ह्यू चालला का, हा प्रश्न मला त्यांना ह्या निमित्ताने विचारायचा आहे. आणि ज्या पद्धतीने उद्धवजी बोलले की बाबा राम मंदिर आम्हाला भाजप मुक्त करायचं आहे, आम्हालाही हिंदू समाज हे उद्धव ठाकरे मुक्त करायचं आहे. कारण का जो हिंदू समाजाचा द्वेष हा उद्धव ठाकरे आणि त्याचे सगळे जी काही हिरवी टोळी करत बसलेली आहे, त्या सगळ्याला थांबवण्याचं काम या देशाची जनता निश्चित पद्धतीने करेल असा माझा ठाम विश्वास आहे. सकाळी बोलत असताना नाशिकवरून संजय राजाराम राऊत कार्टा सांगतो की काळू वाळूच्या या प्रयोगाचा किंवा तमाशा वर बोलणारे आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांना कानाखाली खेचण्याची भाषा हा करतो. त्याला सांगेन किंवा गृह खात्याला सांगेन, विनंती करेन की 10 किंवा 15 मिनिटं ह्याची फक्त सुरक्षता हटवा. पोलिसांच्या गराड्यामध्ये कानफडीत खेचण्याची भाषा सगळेच करू शकतात. 15 मिनिटं ह्याची संरक्षण हटवा. मग हा राजाराम राऊतचा तरी मुलगा ओळखला जातो का, त्याची काळजी मग आमच्यावर सोडा. आणि महाराष्ट्राच्या जनतेने तुमची जी सणसणीत तुला आणि तुझ्या मालकाला जे काही कानफडीत चढवली आहे की तुझा मालक 2 पायावर चालू पण शकत नाही, त्याची पहिला दखल घे, आठवण कर आणि मग आम्हा लोकांना सुख्या धमक्या दे. काल कुठल्या तरी सभेमध्ये मोठा आमच्या देवेंद्रजींचा उल्लेख करून बोलला की देवेंद्रजी आम्ही सर्टिफाईड गुंडे आहोत. सर्टिफाईड गुंड कोण? जो पोलिसांचं प्रोटेक्शन घेऊन फिरतो. ह्याचे पहिलं प्रोटेक्शन काढा. चड्डीचा कलर नाही बदलला ना तर माझं नाव नितेश राणे म्हणून ठेवणार नाही. असे सर्टिफिकेट ना आम्ही खिशात घेऊन फिरतो. म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन, जरा आपला थोबाड आवड, कोणाबद्दल बोलतो हा विचार कर. नाहीतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं ना, तू महाराष्ट्रात फिरू शकणार नाही. अशी अवस्था तुझी आम्ही निश्चित पद्धतीने करू. धन्यवाद. म्हणजे संजय राजाराम राऊतला महाराष्ट्राची संस्कृती कळते का? त्याच्या घरात गेल्यानंतर महाराष्ट्राची संस्कृती, महिलाचा मान किती ठेवला जातो. एका डॉक्टर महिलेला फोनवर शिव्या घालणं, तिला अपशब्द म्हणणं, तिला धमक्या देणं, तिच्या घरावर दारूच्या बॉटल मारणं, ह्याला महाराष्ट्राची संस्कृती म्हणता का? म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन, महाराष्ट्राची संस्कृतीबद्दल चर्चा करायची असेल ना तर माझ्याबरोबर खुल्या व्यासपीठावर ये. संस्कृती कशी असते हे तुला माझ्या भाषेत समजवतो. अप्रत्यक्षपणे आहे तो दबाव टाकला जातो सर्वोच्च न्यायालयावर पंतप्रधानांकडून, तो निकाल देण्यात आलेला